नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बैलगाडा अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आपले गट क्रमांक 1 ते 50मध्ये कोणकोणत्या नंदींची गटाला हार झाली आणि कोणकोणते नंदी गटपात झाले. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ बघण्याआधी जर आपल्या महाराष्ट्र बैलगाडा अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, सर्वप्रथम बघूया कोणत्या नंदींची गटाला हार झालेली आहे. तर मित्रांनो, विठ्ठल नाना बुतकर यांचा चिक्या आणि शाकीर यांचा नावाने ओळखला जाणारा राजा यांची गटाला हार झालेली आहे. तर त्यानंतर गट क्रमांक 9मध्ये सिकंदर 8181 याची देखील गट क्रमांक 9मध्ये हार झालेली आहे. तर त्यानंतर गट क्रमांक 15मध्ये चटणी भाकरीचा पैलवान घरणिकीचा राजा याची देखील गट क्रमांक 15मध्ये हार झालेली आहे मित्रांनो. त्यानंतर गट क्रमांक 39मध्ये द्वारलीकरांचा हरण्या 622 याची देखील गट क्रमांक 39मध्ये हार झालेली आहे. हरण्याचा पैरा होता बलमा, छोटा बलमा. तर मित्रांनो, छोटा बलमा आणि हरण्याची हार झालेली आहे. त्याचनंतर गट क्रमांक 46मध्ये पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांचा सुंदर उर्फ कॉकटेल याची देखील हार झालेली आहे मित्रांनो. कॉकटेल आणि सोन्या एक गट क्रमांक 46मध्ये यांची हार झालेली आहे. मित्रांनो, चांगली अशी लढत दिलेली आहे नंदींनी. कधी कधी नशीब हारतं, त्यामुळे व्हिडिओ बनवण्यामागचं कारण फक्त अपडेट देणं आहे. त्यामुळे कोणीही कमेंट वाईट करू नका आणि सर्व नंदींना पुढील मैदानासाठी शुभेच्छा. तर आता जाणून घेऊया कोणकोणते नंदी 1 ते 50 गटामध्ये गटपात झालेले आहे. गट क्रमांक 4मध्ये पिल्लू पुष्पराज आणि निशान यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. गट क्रमांक 4मध्ये पुष्पराज आणि निशांत गटपात झालेले आहे. तर गट क्रमांक 10मध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि रायफल हे देखील गटपात झालेले आहे. मित्रांनो, कधी कोणत्या नंदीची हार तर कोणत्या नंदीची जीत होत असते. आता गट क्रमांक 10मध्ये विठ्ठल नाना यांचा तेजाची गटाला निर्विवाद वर्चस्व. तर मित्रांनो, पुढील गट 5 नंदी गट क्रमांक 37मध्ये पंढरीशेठ फडके यांचा सर्जादादा आणि सुलतान हे देखील चांगल्या अंतराने गटपात झालेले आहे. आणि गट क्रमांक 45मध्ये उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि अमित शेठ भाडले यांचा चिमण्या मित्रांनो दोघे देखील कडेने गटपात झालेले आहे. त्यानंतर कोरेगावचे हिंदकेसरीचे मानकरी आदत लक्षा आणि देवा हे देखील गटपात झालेले आहेत. तर पुढील गट क्रमांक 49मध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूर आणि सुंदर 11-11 हे देखील गट क्रमांक 49मध्ये गटपात झालेले आहे. तर मित्रांनो, याचप्रमाणे गट क्रमांक 50 ते 100ची पुढील अपडेट लवकरच तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला मिळेल. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच अपडेट तुम्हाला नेहमी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की बघायला मिळेल. चला तर मग पुढच्या अपडेटमध्ये भेटूया.